मराठा आंदोलनकर्ते विनोद पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या धरमपेठ परिसरातल्या निवासस्थानी विनोद पाटील पोहोचले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। विनोदजी, संभाजीनगरमध्ये महायुतीची जागा शिवसेनेला गेलेली आहे आणि संदीपन भुमरे तिथे उमेदवार आहे, तरी तुम्ही अजूनही भेट घेतात, अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे की संभाजीनगरमध्ये काही बदल होतील? मी या अगोदर स्पष्ट केलं, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांची तीव्र इच्छा आहे विनोदला उमेदवारी मिळाली पाहिजे। तसा प्रयत्न देखील लोकांनी केला, परंतु स्थानिक 2 आमदार व 1 राज्यसभा सदस्याने मला विरोध केला। उमेदवारी जाहीर झाली आहे, सध्याची मतदारसंघाची परिस्थिती काय आहे ही माहिती देण्यासाठी मी आलो, ही चर्चा करण्यासाठी मी आलो। तुमचा प्रश्न योग्य आहे, उमेदवारी जाहीर झालेली आता काय होईल, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की इलेक्टिव्ह मेरिट्सवर माझा विचार होऊ शकतो आणि माझा विचार नाही झाला तर मी ठामपणे यांना सांगितलं की मी स्पष्टपणे ही निवडणूक लढणार आहे, त्या मतावर मी ठाम आहे आणि ही लोकसभा मी लढणार आहे। 2 आमदार आणि खासदार कोण आहे ज्यांनी तुमच्या नावाला विरोध केला? आणि ते नाव घेणं योग्य नाही, कारण ज्यांनी विरोध केला त्यांना माहिती आहे, ज्यांच्याकडे विरोध केला त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते नाव आज घेणं योग्य नाही। योग्य वेळ त्यांची नावं मी घेईन। तुम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर उमेदवारी मागता आहे, आपली अपेक्षा अशी आहे की संदीपन भुमरे यांची जाहीर झालेली उमेदवारी महायुतीने त्याचा पुनर्विचार करावा? नाही, त्याबद्दल मी काही बोलणार नाही। उमेदवारी कोण जाहीर करावं त्यांचा अधिकार आहे, परंतु मला निवडणूक लढवायची आहे, माझा विचार पक्षाने करावा। का वाटते आपल्याला की इलेक्टिव्ह मेरिटवर आपण तिथे सक्षम आहात जास्त? याचं कारण असं आहे की इलेक्टिव्ह मेरिट्सवर सगळ्यात पहिले तर माझं वय माझ्यासोबत आहे, मतदारसंघाचे प्रश्न मला कळलेले आहेत आणि जे उमेदवार आज रिंगणात आहे, कोणी 4 वेळेस खासदार राहिले, प्रश्न माझे प्रलंबित आहे, कोणी 1 वेळेस खासदार 1 वेळेस आमदार राहिलं, माझे प्रश्न प्रलंबित आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।